नमस्कार मंडळी, आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ANC अबॉर्शन झालेलं असेल तर ते RCS 2.0 मध्ये कसं दाखवायचं ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही जुन्या पोर्टलवरील ANC अबॉर्शन दाखवत असाल किंवा तुम्हाला जुन्या पोर्टलवरील ANCच्या भेटी संदर्भात किंवा डिलिव्हरी संदर्भात काही बदल करायचा असेल तर पहिल्यांदा त्या ANCचा तुम्हाला आभा नंबर लिंक करणं गरजेचं आहे. अन्यथा त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि आभा नंबर कसा लिंक करायचा याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्यावा. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्या RCS पोर्टल मध्ये लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला 2 नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे बेनिफिशियरीचे, या ऑप्शन वरती जायचं. त्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड बघायला मिळेल. यामध्ये तुम्ही भरलेल्या ANC नावे या ठिकाणी दिसतील. तुम्हाला वरती या ठिकाणी बघा सर्चचं ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही ज्या ANCचा अबॉर्शन तुम्हाला दाखवायचा आहे त्या ANCचा RCS नंबर किंवा आभा नंबर किंवा मोबाईल नंबर टाकायचा आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर त्या ANCचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्या ANCच्या नावावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही या प्रकारच्या पेजवर जाल. या ठिकाणी तुम्हाला त्या ANCची सर्व माहिती दिसेल. त्यानंतर डाव्या बाजूला 2 नंबरला प्रेग्नन्सी सर्व्हिसेस हे ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर इकडे बघा उजव्या बाजूला ऍड सर्व्हिसेसचं ऑप्शन दिसत आहे, त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला या प्रकारचे 3 ऑप्शन दिसतील. यामधून 3 नंबरचं जे ऑप्शन आहे अदर सर्व्हिसेस, याच्या समोर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला अजून 2 ऑप्शन दिसतील, अबॉर्शन केअर आणि डेथ डिटेल. यामधील अबॉर्शन केअर समोरच्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. त्यानंतर या प्रकारचा फॉर्म ओपन होईल. यामध्ये वरती टाईप ऑफ अबॉर्शन मध्ये इंड्यूस किंवा स्पॉन्टेनियस या 2 पैकी एक ऑप्शन निवडायचं. त्यानंतर समोर डेट ऑफ अबॉर्शनच्या ठिकाणी अबॉर्शन झाल्याची डेट या ठिकाणी कॅलेंडरचा वापर करून भरायची. या ठिकाणी लक्षात घ्या, स्पॉन्टेनियस म्हणजे आपोआप झालेला आणि इंड्यूस म्हणजे स्वइच्छेने केलेला. त्यानंतर पोस्ट अबॉर्शन काही कॉम्प्लिकेशन असतील तर इथे यस म्हणायचं, नसतील तर नो म्हणायचं. हे झालं स्पॉन्टेनियसचं. पण आपल्याला इंड्यूसचे पण ऑप्शन बघायचे आहेत. आता मी टाईप ऑफ अबॉर्शन मध्ये इंड्यूस निवडलेला आहे. त्यानंतर समोर कॅलेंडर मध्ये त्याची तारीख पण टाकलेली आहे. त्यानंतर पुढे बघा मेथड ऑफ अबॉर्शन या ठिकाणी येत आहे. स्पॉन्टेनियस मध्ये हे ऑप्शन आपल्याला बघायला भेटणार नाही, कारण इंड्यूस मध्ये स्वइच्छेने केलेला म्हणजे जर स्वइच्छेने केलाय तर कोणत्या प्रकारे केलाय, कोणत्या मेथडने केलाय ती मेथड या ठिकाणी सिलेक्ट करावी लागेल. आता या ANCचा गर्भ खराब होता, त्यामुळे त्यांना गर्भपात करावा लागला. डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना गर्भपात करावा लागला. त्यामुळे मी 3 नंबरचा ऑप्शन निवडत आहे. त्यामध्ये आहे MMA म्हणजे मेडिकल मेथड्स ऑफ अबॉर्शन, हे ऑप्शन मी निवडलेलं आहे. त्यानंतर परत पोस्ट अबॉर्शन कॉम्प्लिकेशन असतील तर यस म्हणायचं, नसतील तर नो म्हणायचं. त्यानंतर फॅसिलिटी टाईप आणि फॅसिलिटी नेम हे तुमचं ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर हेल्थ प्रोव्हायडर नेम हे निवडायचं आणि शेवटी डेट ऑफ व्हिजिट हिची तारीख आपण या ठिकाणी निवडायची आणि सबमिट म्हणायचं. सबमिट केल्यानंतर इन्फॉर्मेशन असा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा या ठिकाणी मेसेज येईल, म्हणजे आपण भरलेली माहिती सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. पुढे जर आता आपण बघितलं तर या ठिकाणी अजून एक भेट ऍड झालेली आहे. या ठिकाणी प्रेग्नन्सी क्लोजर म्हणून एक भेट ऍड झालेली आहे, म्हणजे या ANCचा आता अबॉर्शनची माहिती भरलेली आहे, म्हणजे ही केस आता क्लोज झाली. तर या प्रकारे आपण एखाद्या ANCचा अबॉर्शन जर झालेला असेल तर त्याची माहिती RCS 2.0 मध्ये भरू शकतो. तर RCS 2.0 बद्दल असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.